सांगू थोडंसं. आपला जो खांदा हलवतो ना, खांदा हलवणारे स्नायू असतात, त्यांना म्हणतात रोटेटर कफ. रोटेटर कफ म्हणजे 4-5 स्नायूंचा संच असतो, जो हात उचलतो, हात पुढे नेतो, हात मागे नेतो आणि हे गोष्टी चालवतात. म्हणजे खांद्याचे स्नायू म्हणतात आपल्याला त्याला. त्याच्यातला जो कफ म्हणजे जे हलवणारे स्नायू आहेत ना, त्यांची क्वालिटी एवढी चांगली नाही येतात. त्याला टेंडिनोसिस म्हणतात. म्हणजे स्नायू किंवा आपला टेंडन जो असतो ना, तो प्रोटीन्सचा बनलेला असतो. मग त्यातले प्रोटीन्स कमी होऊन त्यात फॅट जास्त जायला लागलं की त्याला म्हणतात टेंडिनोसिस. तर त्याच्यामुळे काय होतं, मग ते दुखायला लागतं, त्यामुळे खांद्याला सूज यायला लागते. सो तो प्रॉब्लेम आहे. आणि हे व्हायचं कारण थोडंसं ना मेटाबॉलिक गोष्टी असतात. म्हणजे समजा शरीरातलं B12 D3 कमी झालंय, थायरॉइड असले लोक किंवा शुगर असलेले लोक, यांना हे खूप कॉमनली होतं. पण त्याला ट्रीटमेंट एक तर पहिली गोष्ट तर व्यायाम ही आहेच. सिन्सिअर एफर्ट्स ऑफ एक्झरसाइज हे सगळ्यात पहिलं. पण आता प्रश्न असतो की कधी कधी व्यायाम करूनही बरं होत नाही. मग अशा वेळी आपण त्या सांध्यामध्ये तो फ्रिक्शन होत असतं ना, त्याला लुब्रिकेट करण्यासाठी किंवा त्याला स्मूथ करण्यासाठी काही इंजेक्शन देतो. पण दॅट्स ऑल्सो टेम्पररी. मेन एक व्यायाम म्हणजे व्यायाम करणं हाच त्याची ट्रीटमेंट आहे. पण त्या स्नायूची क्वालिटी किंवा त्याचं इफेक्टिव्हनेस थोडा वाढवण्यासाठी ना, मग आपण याला इंजेक्शन देतो.